आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। भद्रकाली देवी मंदिरातील पवित्र सिंहाची मूर्ती चोरीचा अवघ्या एका तासात उलगडा, 2 आरोपी जेरबंद। नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या भद्रकाली देवी मंदिरातील पुरातन आणि मौल्यवान पवित्र सिंहाची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेचा अवघ्या एका तासात छडा लावत क्राईम ब्रांच युनिट 2 न 2 आरोपींना जेरबंद केलंय। आरोपींकडून चोरीची सिंहाची मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मालमत्तेच्या गुन्ह्यांतील आरोपींचा आणि चोरीच्या मुद्देमालाचा शोध घेत असताना क्राईम ब्रांच युनिट 2 चे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम चोरीची सिंहाची मूर्ती विक्री करण्यासाठी पाथर्डी फाटा ते अंबडगाव रोड परिसरात येणार आहेत। ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली। त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय सानप यांच्या पथकानं एंडोलाइन फर्निचर कंपनीजवळ अंबडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यांची नावे मच्छिंद्र राजू पवार वय 38 वर्षे राहणार चुंचाळे अंबड नाशिक आणि राजू अब्बास बागवान वय 26 वर्षे राहणार दूध बाजार नाका भद्रकाली नाशिक मूळ राहणार जालना अशी असल्याचं समोर आलंय। दोघांच्या ताब्यातून भद्रकाली देवी मंदिरातील चोरीची पुरातन पवित्र सिंहाची मूर्ती जप्त करण्यात आली। आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। या कारवाईबद्दल भद्रकाली देवी मंदिर ट्रस्टनं क्राईम ब्रांच युनिट 2 च्या अधिकारी आणि अंमलदारांचे आभार मानत अभिनंदन केले आहे। ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजुरे यांच्या पथकानं यशस्वीरित्या केली आहे।